येत्या 4 जूनपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांचा थरार रंगणार आहे। या स्पर्धेतील MPLचा 4S पुणेरी बाप्पा हा संघ तर WMPLचा पुणे वॉरियर्सचा संघ सज्ज झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पिसाळ, ॲपेक्स काउन्सिल सदस्य विनायक द्रविड, सुहास पटवर्धन, सुनील मुथा, कल्पना तापीकर, सुशील शेवाळे, CEO अजिंक्य जोशी, 4S पुणेरी बाप्पा संघाचे मालक आशिष देसाई, पुणे वॉरियर्स संघाचे मालक मनप्रीत उप्पल, आयकॉन खेळाडू रामकृष्ण घोष व यश क्षीरसागर, सातारा वॉरियर्स संघाचे मालक गौरव गढोक, आयकॉन खेळाडू अनुजा पाटील, पुणे वॉरियर्सच्या उपकर्णधार श्वेता माने यासह महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की महाराष्ट्र प्रीमियर लीगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नवोदित खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत आहे। या स्पर्धांमुळे त्यांच्यासाठी भविष्यातील अनेक दरवाजे उघडले आहेत। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी 75 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे। जिल्हा स्तरावर पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी अनेक नवीन प्रतिभावान खेळाडू निर्माण करण्यासाठी MCA सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात क्रिकेट सुविधांचा विकास करून महाराष्ट्र क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी MCA सदैव कटिबद्ध आहे। यावर्षीच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावासाठी एकूण 409 पुरुष खेळाडू आणि 249 महिला खेळाडू नोंदणीकृत होते, ज्यामधून संघ मालकांनी आपापल्या संघाचा बॅलन्स व गरजांनुसार संघासाठी खेळाडूंची निवड केली। या हंगामात MPL मध्ये 6 संघ आणि WMPL मध्ये 4 संघ सहभागी झाले असून ही स्पर्धा येत्या 4 जून 2025 मध्ये MCA गौंजी इंटरनॅशनल स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे। स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार व स्टार स्पोर्ट्स 2 या वाहिन्यांवर करण्यात येणार आहे, ज्यामुळे ही स्पर्धा राज्यासह संपूर्ण देशभरातील लोकांपर्यंत पोहोचणार आहे। आणि रिजनल टूर्नामेंट पैकी आणि रिजनल असोसिएशन पैकी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पहिली असोसिएशन आहे। दी W म्हणजे वुमन PL म्हणजे प्रीमियर लीग अशी त्याची सुरुवात करत आहे। मग महिलांसाठी सुद्धा लीग आपण सुरू करणार आहोत। गेल्या वेळेस ही खरं तर आपण सुरू करणार होतो, टेक्निकल अडचण आल्यामुळे यंदा हे पहिलं वर्ष तिथं असणार आहे। 4 जूनला सुरुवात होत आहे आपल्या MPLची आणि WMPL हे 5 जूनला सुरू होणार आहे। जेव्हा 4 जूनला सुरुवात होणार आहे, 5 नंतर मी पत्रकारांना विनंती करतो, सर्व लोकांना विनंती करतो, आपल्या इंटरनॅशनल स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गावंजीला जे आहे तिथं 5 वाजल्यापासूनच यायला तुम्ही सुरुवात करा। 6ला इनॉग्रेशन आपण कार्यक्रम ठेवणार आहोत। काही कलाकार येणार आहेत, संगीत आहे, म्युझिक आहे, गायन आहे, त्याच्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलचा ड्रोन शो आपण तिथे ठेवलेला आहे, जे सहसा आपल्याला कुठेही बघता येणार नाही असा ड्रोन शो तिथं आपल्या सर्वांना बघायला मिळेल। त्याच्याचबरोबर लाईट शो सुद्धा तिथे ठेवलेला आहे। अतिशय जबरदस्त वातावरणामध्ये आपण MPLची तिथं सुरुवात करणार आहोत, त्यामुळे मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण तिथे या TV वर तर बघालच, पण तिथे येऊन त्या सर्व मॅचेस बघत असताना तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळेल। त्याच्याचबरोबर यंदा दिवसाला आपण 3 मॅचेस घेणार आहोत, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी। WMPL आणि MPL हे एकत्रित होत असल्यामुळे एक विशिष्ट शेड्यूल आम्ही सर्वांनी मिळून तिथं केलेलं आहे, त्यामुळे आपण ऑनलाईन तर बघूच शकता, पण जर संध्याकाळी सकाळी तुम्ही तिथे आलात तर दिवसभर तुम्ही व तुमचा परिवार अतिशय चांगल्या वातावरणामध्ये इंटरनॅशनल लेवलच्या स्टेडियममध्ये तिथं तुम्हाला या 3 मॅचेस बघायला मिळतील। म्हणजे एक पिकनिक तुमची होईल असं वातावरण, ज्याच्यामध्ये एंटरटेनमेंट आहे, त्याच्याचबरोबर तिथं सर्व खेळाडूंना तुम्हाला बघता येईल आणि परिवाराला एका चांगल्या वातावरणामध्ये ह्या सगळ्या त्या ठिकाणी मॅचेस ह्या तुम्हाला बघता येतील। WMPLची फायनल 14 जूनला होणार आहे आणि MPLची फायनल ही 22 जूनला होणार आहे। त्यामुळे तुम्हाला परत एकदा मी विनंती करतो, ग्राउंडवर येऊन तर बघाच, पण त्याच्याचबरोबर तुम्ही सर्वांनी TV वर सुद्धा ह्या मॅचेस बघितल्या पाहिजेत। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या टुर्नामेंटची USP काय की आपण तिकिटाला 1 रुपया सुद्धा तिथं लावत नाही। त्याचं मुख्य कारण आम्ही इंटरनॅशनल मॅचेसकडनं रेव्हेन्यू घेऊ शकतो, आम्हाला जी काय सपोर्ट BCCI कडनं मिळतो त्यातून आमचा इन्कम असतो, स्पॉन्सरशिप आम्हाला मिळत असते, पण इंटरनॅशनल ग्राउंडवर
चांगल्या स्टेडियमला येऊन इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेस ह्या सगळ्यांनाच बघता येत नाहीत. म्हणून आम्ही 1 रुपयासुद्धा तिथं तिकीटला लावत नाही. सगळ्या मॅचेस ह्या फ्री एंट्री आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी यावं अशी विनंती करतो. आम्ही अजून अधिकचं काय करतो, आमचे जे सर्व क्लब्स असतात, डिस्ट्रिक्ट्स असतात, म्हणजे 10,000पेक्षा जास्त मुलं मुली आमच्या या 21 जिल्ह्यामध्ये खेळत असतात, त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही सुद्धा तिथं या, फ्री आहे. पालकांना घेऊन या, मित्रपरिवाराला घेऊन या. त्याच्याचबरोबर आसपासचे जे काही महानगरपालिकेच्या शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, आम्ही सुद्धा त्यांना रिक्वेस्ट करत असतो, तुम्ही सुद्धा मुलांना पाठवा. त्यांना इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट काय असतं हे तिथं बघता येईल. एक चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एखाद्या गोष्टीची जेव्हा सुरुवात करतं, इतर असोसिएशन त्या गोष्टी स्वीकारतं, हे आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्याचबरोबर फ्री पार्किंग आहेच. आणि आपल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींसाठी म्हणजे एकतर ओपनिंग सेरेमनी जेव्हा तिथं होणार आहे तेव्हा तुम्हाला पहिल्या दिवशी आणि प्लेऑफसाठी 40 सीटर बस त्याचं नियोजन आम्ही आमच्या क्रिकेट असोसिएशनकडनं करणार आहोत. आणि इतर दिवशी 17 सीटर बस ही तिथं आम्ही करणार आहोत. त्याच्याचबरोबर तुम्हाला बसण्यासाठी योग्य व्यवस्था केली जाणार आहे. तिथं बऱ्याच गोष्टीची सुधारणा आम्ही तिथं केलेली आहे. स्टेडियममध्ये थोडासा फरक एवढाच राहणार आहे की गेल्या वेळेस जेव्हा आपण मॅचेस घेतल्या होत्या तेव्हा ज्या लाईट्स होत्या डे अँड नाईटच्या, त्या जुन्या पण चांगल्या क्वालिटीच्या होत्या, पण एकदा बंद झाल्या तर चालू करायला 20 मिनटं जात होते, नाहीतर जास्तच वेळ जात होता. यंदा आपण त्या लाईट्स बदललेल्या आहेत, LED लाईट्स घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्या नवीन प्रकारच्या लाईटमध्ये, आणि त्यामुळेच आम्ही लाईट शो घेऊ शकतो. बंद चालू लाईट करता याव्यात म्हणून आम्ही तिथं नवीन लाईट केलेल्या आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणात तिथं आम्ही बदल केलेले आहेत. त्याच्याचबरोबर तिथं बरंच काही इव्हेंट हे आम्ही पहिल्या दिवशी ओपनिंगला तिथं घेणार आहोत. त्यामुळे आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे की MPL आणि WMPL याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही सर्वांनी द्यावा. पत्रकार म्हणूनही द्यावं आणि क्रिकेट प्रेमी म्हणून सुद्धा द्यावं. त्याच्याचबरोबर MPL आणि WMPLचं सोशल मीडिया जे आपलं पेज आहे त्यांना चांगल्या पद्धतीने तुम्ही फॉलो करावं. त्याच्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं सोशल मीडियाचे विविध पेजेस आहेत. आज 2nd मोस्ट फॉलोड असोसिएशनचं पदवी त्या ठिकाणी आपल्याला मिळते. आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो 4 तारखेला इनॉग्रेशन जेव्हा होणार आहे तेव्हा तुम्ही सर्वजण जेव्हा त्या इंटरनॅशनल ग्राउंडवर याल तेव्हा या देशामध्ये फर्स्ट नाही तर सगळ्यात जास्त फॉलोड कुठलं पेज आणि कुठलं असोसिएशन सोशल मीडियावर असेल तर आज 2 नंबरला असलो तरी 4 तारखेला आपण 100% या देशामध्ये 1 नंबरला गेल्याशिवाय तिथं राहणार नाही. आणि याला आम्ही क्रेडिट पूर्णपणे कोणाला देत असेल तर तुम्हाला देतो, खेळाडूंना देतो, खेळाडूंच्या पालकांना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेळाडूंच्या क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांना त्या ठिकाणी देतो. थोडक्यात सांगायचं झालं तर WMPL आणि MPL हे आज अतिशय चर्चेत आणि त्याच्यावर अनेक लोकांचं लक्ष असणारी टुर्नामेंट आहे. IPLचे अनेक सिलेक्टर तिथं येणार आहेत. त्याच्याबरोबर इंडियन सिलेक्टर तिथं उपस्थित राहणार आहेत. आणि या मॅचेस सगळ्या तुम्हाला विविध चॅनलवर तिथं बघता येत असल्यामुळे त्याच्यावर सुद्धा अनेक लोकांचं लक्ष राहणार आहे. थोडंसं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी खूप मोठे बदल क्रिकेट आणि क्रिकेटसाठी तिथं केलेले आहेत. त्यातले प्रमुख बदल फक्त आपल्या सर्वांना सांगतो की आपण 21 जिल्ह्यासाठी एक प्रमुख अकॅडमी ही अजय शिर्के साहेबांच्या नावाली सुरू करत आहोत. पुण्यामध्ये सुरू करत आहोत. सप्टेंबरपासून त्याची सुरुवात होत आहे. आणि ती असोसिएशनची अपेक्स अशी आमची अकॅडमी राहणार आहे. पण त्याच्याचबरोबर आपण काही डिस्ट्रिक्ट लेवलला नाही तर रिजनल लेवलला सुद्धा काही अकॅडमी सुरू करत आहोत. आणि ह्या 5च्या अकॅडमी या आपण सप्टेंबर 1 तारखेला सुरू करत आहोत. प्रत्येक डिस्ट्रिक्टला चांगलं क्रिकेट खेळता यावं, चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खेळता यावं यासाठी प्रत्येक डिस्ट्रिक्टला 75 लाख रुपये आपण देऊ केलेले आहेत. त्यातलं काही डिस्ट्रिक्टनी कामसुद्धा सुरू केलेलं आहे. सप्टेंबरपर्यंत 11 डिस्ट्रिक्टमध्ये तो निधी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पोचलेला म्हणजे एक तर इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर मेकॅनिकल सपोर्टली तिथं झालेला दिसेल. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आपण तिथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी निधी दिलेला असेल. क्रिकेट हे वाढतंय.
अनेक खेळाडूंना आम्हाला तिथं संधी देता येत आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण काम करू. TA वाढवणं असेल, त्याच्याचबरोबर आमचे जे कोचेस असतील, सिलेक्टर्स असतील, त्यांना मानधन देण्याची गोष्ट असेल. सिलेक्टरसुद्धा घेत असताना आपण फक्त रणजीचेच खेळाडू कसे देता येतील आणि रणजीमध्ये सगळ्यात जास्त खेळलेला जो खेळाडू असेल त्यालाच अध्यक्ष आम्हाला कसं करता येईल, त्या विविध एज ग्रुपमध्ये याचा प्रयत्न तिथं आमच्या सर्वांचा असतो. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर येत्या काळामध्ये आत्तासुद्धा गेल्या 2 वर्षामध्ये आपण जे अंपायर्स आहेत, जे सगळे व्हिडिओ ॲनालिस्ट असतील, या सगळ्यांचे सुद्धा वेगळ्या एक्झाम्स घेतो, त्यांचं सर्टिफिकेशन आम्ही करतो. त्याच्याचबरोबर आमच्या एखाद्या मॅचमध्ये जर एखाद्या व्यक्तीला घ्यायचं असेल व पास झाला असेल मॅच, नाहीतर कॉम्पिटिशन, नाहीतर आमचं जे एक्झाम, तरच आम्ही त्यांना तिथं घेतो, नाहीतर घेत नसतो. त्यामुळे त्यांच्या लेवलला सुद्धा आपल्याला काय काय तिथं करता येईल याचा प्रयत्न तिथं आम्ही सर्वजण करत असतो. त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये मी असेल, आमची अख्खी अपेक्स बॉडी मेंबरची टीम असेल आणि आमचा सगळा स्टाफ असेल, डिस्ट्रिक्ट असोसिएशन सर्व पदाधिकारी असतील, आमच्या क्लबचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांमुळे बरंच काय आम्हाला करता आलं. पण अजून बरंच काय आम्हाला करायचं आहे ते आम्ही सर्वजण करू. पण हे करत असताना आजच्या दिवशी विनंती फक्त आपल्या सर्वांना करायची आहे की आमच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या MPLला आणि WMPLला मोठ्या प्रमाणात तुम्ही सर्वांनी सहकार्य पाठिंबा द्यावं. आणि ह्या ज्या 2 टीम आमच्या दोन्ही बाजूला बसलेल्या आहेत, त्याच्या पुणेरी बप्पा ही जी टीम आहे WMPLची, त्यांना मोठ्या प्रमाणात तुम्ही फॉलो केलं पाहिजे. आणि आमची पुणे वॉरियर्स ही जी टीम आहे त्याला सुद्धा मोठ्या संख्येने तुम्ही फॉलो केलं पाहिजे. इतर डिस्ट्रिक्टच्या ज्या टीम्स आहेत त्यांना तर फॉलोअर्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आपल्या पुण्याच्या टीमला कुठं कमी पडू नये याची जबाबदारी ही आपल्या सर्वांना घ्यायची. त्यामुळे त्यांचं सुद्धा सोशल मीडियाचं पेज आहे, त्यांच्या मॅचेस जेव्हा असतील तेव्हा मोठ्या संख्येने बघायला या. त्याच्याचबरोबर त्यांच्या जेव्हा मॅचेस TV वर असतील त्यासुद्धा बघा. पण सोशल मीडियावर त्यांचे जे इंडिव्हिज्युअल पेजेस आहेत ते सुद्धा जास्तीत जास्त तुम्ही सर्वांनी फॉलो करा, अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो. यंदा अजून एक वेगळेपण WMPL आणि MPLचं असेल की जी सगळ्यात महागडी प्रणाली आहे, टेक्नॉलॉजी आहे, DRS, ही आम्ही यंदा पहिल्यांदा इंट्रोड्यूस करत आहोत. त्याचा सुद्धा लाभ हा आपल्याला मॅच बघत असताना नक्कीच होईल असं त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतं. बरंच काय आहे, काय रोबोटिक्सचा वापर हा कॅमेरामध्ये आम्ही तिथं करणार आहोत. 28 कॅमेरे, गेल्या वेळेस कमी होते पण यंदा 28 कॅमेरे या टुर्नामेंटला तिथं कव्हर करणार आहेत. त्यामुळे क्रिकेटसाठी, खेळाडूंसाठी, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी, MPL आणि WMPLसाठी तुम्ही कव्हरेज तर द्यालच, पण तुम्ही सुद्धा या पेजला फॉलो करा, मॅचला फॉलो करा, आमचे MPL WMPLला फॉलो करा, अशी विनंती या ठिकाणी सर्व पत्रकारांना तिथं आम्ही करतो. त्याच्याचबरोबर जसं MPL आपण T20 फॉर्मॅटमध्ये घेतो तसं कॉर्पोरेट शील्ड हे आम्ही 1 डे फॉर्मॅटमध्ये घेत असतो. आणि आपण देवधर टुर्नामेंटसुद्धा 3 डे फॉर्मॅटमध्ये करणार आहोत. त्यामुळे आम्ही जेव्हा मुलं सिलेक्ट करतो तेव्हा आम्ही वेगळ्या वेगळ्या मॅचेस ज्या घेतो त्यातून मुलं तर पुढे आणतोच, मुलींना पण पुढे आणतो. पण असे जेव्हा टुर्नामेंट्स आम्ही घेत असतो पारदर्शक पद्धतीने, त्यांना परत एकदा खेळायची संधी तिथं आम्ही देतो आणि त्यातून चांगले खेळाडू आम्ही पुढे घेऊन जात असतो. आणि जे राहतात त्यांना तसंच न ठेवता त्यांना अकॅडमीच्या माध्यमातून अजून जास्त ग्रूम करता यावं यासाठी आम्ही अकॅडमीसुद्धा सुरू करत आहोत. त्यामुळे आमची जी टीम असेल त्याच्यावर आमचं खास फोकस असेलच. पण टीममध्ये जे जाऊ शकत नाहीत, थोडक्यात काही कारणांमुळे हुकतात, त्यांनासुद्धा आम्ही या अकॅडमीच्या माध्यमातून तिथं त्या ठिकाणी करत आहोत. त्याच्याचबरोबर आपण क्लब हाऊस सुरू करणार आहोत. त्याची सुरुवात 1 सप्टेंबरला आम्ही करूच. त्याच्याबद्दलची माहिती येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना देऊच. अशा पद्धतीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन काम करत आहे. पण आज विषय एवढाच आहे, MPL आणि WMPL आणि पुणेरी बाप्पा आणि पुणे वॉरियर्स आज पुण्यात असल्यामुळे ते या 2 टीमला पुण्यातून आपण सर्वांनी सपोर्ट करावं. इतर डिस्ट्रिक्टच्या टीमला डिस्ट्रिक्टचे लोक सपोर्ट करतच आहे. बघूया सोशल मीडियावर आणि क्रिकेटच्या मैदानावर कोण यंदा, कुठली टीम यंदा बाजी मारतीये. हे बघा, याच्यामध्ये कसं असतं की कुठल्या डिस्ट्रिक्टचं नाव, कुठल्या शहराचं नाव कुठल्या टीमला द्यायचं हे फ्रँचायझी ओनर ते ठरवत असतात. गेल्या वेळेस तुम्ही म्हणता तसं छत्रपती संभाजीनगरची एक टीम होती, ती काही लोकांनी मिळून ती टीम घेतली होती. त्या टीमला आपण सांगत असतो की ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्यासाठी आपल्याला खूप मोठा खर्च असतो. जसं आमच्या काही कमिटमेंट्स आहेत तशा त्या टीमच्या कमिटमेंट्स असतात.
फ्रँचायझी फी ही आपल्याला वेळेत देणं हे फार महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी आमचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात आणि याच्यामध्ये दुर्दैवाने त्यांच्याकडनं बऱ्याच काही रिमाइंडर दिल्यानंतर सुद्धा कुठलाही रिस्पॉन्स आम्हाला न मिळाल्यामुळे आम्हाला पर्याय राहिला नाही आणि आम्हाला ती टीम डिस्कंटिन्यू करावी लागली. कारण शेवटी 5 लोकांमध्ये ही टुर्नामेंट होणार नव्हती, 6 टीम आम्हाला पाहिजेच होत्या आणि त्यामुळे आम्हाला त्या टीमला डिस्कंटिन्यू करून 6वी टीम ही तिथं घ्यावी लागली. आता जो कुठला पैसा खेळाडूंचा राहिला आहे आणि आमच्याही असोसिएशनचा राहिला आहे त्यासाठी लीगल ॲक्शन ही आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून त्या टीमवर तिथं घेतलेली आहे. त्यामुळे तिथं त्या टीमली दिलं नसलं तरी त्या टीमकडनं वसूल घेऊन आम्ही खेळाडूंना 100% तो कुठला निधी जो कुठला असेल किती असला तरी 100% देऊ असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.